आणि आज काय विशेष मध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूयात आज दिवसभरामध्ये काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत। पहिली बातमी आहे महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भातली। जागा वाटपासंदर्भात आज दुसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे। तर यावेळी जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय होण्याची सुद्धा शक्यता आहे। दुसरी बातमी आहे अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्याची। अमित शहा आज मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। तर महायुतीचं जागा वाटप आज या ठिकाणी अंतिम होण्याची सुद्धा शक्यता आहे। आणि तिसरी शेवटची बातमी आहे मराठा आंदोलक आणि लक्ष्मण हाकेंच्या वादाची। तर हाकेंनी दारू प्यायल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला होता, त्यानंतर त्यांची मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यामध्ये काय निष्पन्न झालंय ते आपण जाणून घेऊयात आज काय विशेष मध्ये। आता आपण जाऊयात नाशिकमध्ये। नाशिक जिल्ह्यातील भाजपच्या 5 पैकी 2 आमदारांची उमेदवारी आता धोक्यात आल्याचं कळतंय। लवकरच अमित शहांकडे त्यांच्या संदर्भातलं एक रिपोर्ट कार्ड पाठवलं जाणार आहे। तर गुजरात भाजपच्या स्पेशल टीमनं भाजपच्या काही आमदारांचं हे नाव समोर आणलेलं आहे आणि 5 आमदारांचे मतदारसंघ यामध्ये आहेत, ज्यात विकास कामं, विरोधकांची परिस्थिती आणि जातीय समीकरण यासह संघ परिवाराशी समन्वय, कार्यकर्त्यांशी संपर्क याचा गुजरात भाजपच्या स्पेशल टीमकडून सखोल अभ्यास करण्यात आलाय। गुजरात भाजपच्या स्पेशल टीमच्या रिपोर्ट कार्डवर आता विद्यमान आमदारांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून आहे। तर नाशिक शहरातील 3 मतदारसंघांसह चांदवड, देवळा आणि बागलाण या मतदारसंघांचा सुद्धा स्पेशल टीमकडून अभ्यास करण्यात आलाय। सूत्रांच्या माहितीनुसार 5 पैकी 2 आमदारांचं भवितव्य आता अनिश्चित असल्याचं कळतंय। त्या 2 जागांवर आता भाजप नवा उमेदवार देण्याची सुद्धा शक्यता आहे।